नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील 8वा चॅप्टर कामगारांचे कल्याण या चॅप्टरचा अभ्यास करत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 6 ते 7 क्वेश्चन विचारते. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत तर संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार, त्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार सामाजिक सुरक्षा कायदा 2008, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ, असंघटित क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोजती कार्यक्रम, प्रधानमंत्री श्रम पुरस्कार आणि महत्त्वाच्या कामगार संघटनांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कोणकोणते तरतुदी आहेत तर कामगारांचे साधारणतः 2 गटामध्ये वर्गीकरण होते. यामध्ये संघटित क्षेत्रातील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार असं कामगार गटांचे वर्गीकरण होतं. तर संघटित क्षेत्रातील कामगारांचे कामगार कायद्याद्वारे संरक्षण केले जाते, तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना मात्र असे संरक्षण नसते. संघटित क्षेत्रातील कामगार आपल्या कामगार संघटना स्थापन करून कंपनीतील व्यवस्थापनाबरोबर चांगला पगार आणि इतर आवश्यक सामाजिक सुरक्षा यांच्यासाठी आग्रह धरू शकतात. संघटित क्षेत्रामध्ये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, अशा सर्व कंपन्या जेथे काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या 10 किंवा अधिक असते अशा कंपन्यांचा समावेश होतो. तर संघटित कामगार क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो तर ज्या कंपनीमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करतात तेथे संघटित क्षेत्र असं संबोधलं जातं. आता असंघटित कामगारांसाठी सरकारने कोणता कायदा केला तर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा हा 2008ला करण्यात आलेला आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी ही 16 मे 2009 पासून झाली. या कायद्याचं वैशिष्ट्य काय तर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध गटांसाठी जीवन संरक्षण, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धावस्था संरक्षण इत्यादींसाठी केंद्र शासनाद्वारे योजना तयार करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोणत्या योजना तयार करायच्या आहेत तर राज्य सरकारने भविष्य निधी, रोजगाराशी संबंधित अपघात, गृहनिर्माण, मुलांसाठी शिक्षण योजना, कौशल्य तळाचे वर्धन, वृद्धाश्रम इत्यादी संबंधीच्या योजना तयार करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. तर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोणकोणत्या योजना तयार कराव्यात यासंबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करण्याची तरतूदसुद्धा या कायद्याअंतर्गत करण्यात आली. तर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा 2008चा असून याचा अंमल 16 मे 2009ला सुरू झाला. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोणकोणत्या योजना तयार कराव्यात, त्याचबरोबर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ याची स्थापना कधी झाली तर ऑगस्ट 2009ला झाली. असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा 2008 या कायद्याअंतर्गत बनवलेल्या असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम 2/2009 नुसार या कामगार मंडळाची स्थापना झालेली आहे. तर 2008चा जो असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा होता त्या अंतर्गत 2009ला कामगार सामाजिक सुरक्षा नियम 2009ला बनवण्यात आले. या नियमानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना ऑगस्ट 2009ला झाली. तर या मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री हे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष असतात. यांचं कार्य काय तर केंद्र सरकारला असंघटित क्षेत्रातील विविध गटांसाठी योग्य योजनांची शिफारस करून त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं कार्य हे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ करतं. तर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना ऑगस्ट 2009ला झाली. याची स्थापना 2008च्या कायद्यानुसार तयार करण्यात आलेल्या 2009 मधील नियमानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना ऑगस्ट 2009ला झाली. याचे अध्यक्ष केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री असतात. याचं कार्य काय तर केंद्र सरकारला असंघटित क्षेत्रातील विविध गटांसाठी योग्य योजनांची शिफारस करण्याचं कार्य यांचं कार्य आहे. तर असंघटित क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजना कोणत्या आहेत तर त्यामध्ये पहिली योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. या योजनेची घोषणा मे 2015ला करण्यात आली होती. यातील लाभार्थी गट कोणता आहे तर वयोगट 18 ते 50 वर्ष असलेले बँक खातेधारक हे या योजनेचे लाभार्थी असतील. यासाठी विमा हप्ता किती आहे तर वार्षिक 330 रुपयाचा विमा हप्ता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही मे 2015ला सुरू करण्यात आलेली योजना. यासाठी लाभार्थी वयोगट किती आहे तर 18 ते 70 वर्ष वयोगटात असतील बँक खातेधारक या योजनेचे लाभार्थी असतील. यासाठी वार्षिक विमा हप्ता 12 रुपयांचा आहे. विमा संरक्षण कोणत्या प्रकारचं आहे तर यामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाची विमा सुरक्षा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिली जाते. तर अटल पेन्शन योजना ही 2015ला घोषित झालेली योजना. याचे लाभार्थी कोण असतात तर 18 ते 40 वर्ष वयोगटातील बँक खातेधारक या योजनेचे लाभार्थी असतात. यामध्ये 60 वर्षानंतर 1000 ते 5000 रुपयाची मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यासाठी काय करावं लागतं तर 18 वर्षाची व्यक्ती दर महिन्यास 42 रुपयाचा प्रीमियम भरेल तेव्हा त्याला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक 1000 रुपयाची पेन्शन मिळू शकते. फक्त असंघटित क्षेत्रातील काम करण्यासाठी ही अटल पेन्शन योजना आहे. तर अटल पेन्शन योजना मे 2015 सुरू झाली असून 18 ते 40 वर्ष वयोगटातील बँक खातेधारक ही योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत 18व्या वर्षापासून जर 42 रुपयाचा प्रीमियम भरला असेल तर त्याला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर
मासिक 1,000 रुपये पेन्शन मिळू शकते. तर 3 योजना महत्त्वाच्या कोणत्या, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना मे 2015 सुरू झालेली, वयोगट 18 ते 50 वर्ष वयोगट, विमा हप्ता 330 रुपयाचा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मे 2015 सुरू झाली असती, वयोगट 18 ते 50 वर्ष वयोगट, विमा हप्ता 12 रुपयांचा. अटल पेन्शन योजना मे 2015 सुरू झालेली, 18 ते 40 वर्ष वयोगट, 60 वर्षानंतर या अंतर्गत 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. असंघटित क्षेत्रासाठी सुरू झालेली ही अटल पेन्शन योजना आहे. तर कामगारांच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे कायदे देण्यात आहेत. त्यामध्ये पहिला कायदा आहे मजुरी पेमेंट अधिनियम 1936, म्हणजेच पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936. यामध्ये काय सांगितले, तर औद्योगिक कामगारांच्या मजुरीचे नियमन करण्यासाठी तसेच मजुरीवरील अनावश्यक घट किंवा मजुरी देण्यासाठी उशीर केल्यास त्याविरोधात प्रभावी उपाययोजनेची तरतूद ही या मजुरी पेमेंट अधिनियमांतर्गत करण्यात आली आहे. तर मजुरीतील अनावश्यक घट किंवा मजुरी देण्यासाठी उशीर केल्यास प्रभावी उपाययोजनेची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली, तर मजुरी पेमेंट अधिनियम 1936 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा कायदा आहे किमान मजुरी अधिनियम 1948, म्हणजेच मिनिमम वेजेस ॲक्ट 1948. असंघटित क्षेत्रातील अशिक्षित लोकांची पिळवणूक न होऊ देणे हा या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्याअंतर्गत केंद्र आणि राज्यांना किमान मजुरी दर घोषित करणे बंधनकारक करण्यात आले. तर कोणत्या कायद्यानुसार केंद्र आणि राज्यांना किमान दर मजुरी घोषित करणे हा बंधनकारक करण्यात आले, तर किमान मजुरी अधिनियम 1948 अंतर्गत असं बंधन केंद्र आणि राज्यांवरती घालण्यात आलेलं आहे. पुढचा कायदा आहे बोनस पेमेंट अधिनियम 1965. या कायद्यात 20 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या ठराविक कारखान्यांमध्ये नफ्याच्या आधारावर किंवा उत्पादनाच्या आधारावर किंवा उत्पादकतेच्या आधारावरती बोनस देण्याची तरतूद आहे. हा बोनस किती असतो, तर वेतनाच्या किमान 8.33% तर कमाल 20% इतका बोनस हा 1965च्या कायद्यानुसार दिला जातो. यासाठी कोण पात्र ठरतात, तर 10,000 रुपयेपेक्षा जास्त वेतन असलेली व्यक्ती ही बोनस मिळवण्यासाठी पात्र असते. तर 20 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कारखान्यांमध्ये नफ्याच्या आधारावर बोनस दिला जातो. बोनस किती असतो, तर 8.33% तर 20% असा बोनस मिळतो. आणि हा कायदा बोनस पेमेंट अधिनियम 1965 सालचा आहे. पुढचा कायदा आहे कामगार संघटना कायदा 1926. या कायद्याद्वारे कामगारांना संघटना स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली असून या कायद्यात 2002 साली सुधारणा करण्यात आलेली आहे. या कायद्यामध्ये तरतुदी महत्त्वाच्या कोणत्या आहेत, तर कामगार संघटनेत कारखान्यातील कामगारांपैकी 10% किंवा 100 यापैकी जी संख्या कमी असेल तेवढे सदस्य असणं आवश्यक आहे. कामगार संघटना स्थापन करण्यासाठी किती सदस्य असावे लागतात, तर 10% किंवा 100 यापैकी कमी सदस्य असावे लागतात. परंतु ही जर संख्या होत नसेल तर किमान 7 सदस्य असतील तरी सुद्धा कामगार संघटना स्थापन केली जाऊ शकते. तर कामगार संघटनेत कारखान्यातील कामगारांपैकी 10% किंवा 100 पैकी जी संख्या कमी असेल तेवढे सदस्य आवश्यक असतात. परंतु वरील नियमाला अनुसरून कामगार संघटना बनत नसेल तर कमीत कमी 7 सदस्यांची संघटना स्थापन होऊ शकते. तर कंपनी स्थापन झाल्यानंतर किंवा कंपनीत कामगार म्हणून रुजू झाल्यानंतर किती दिवसात कामगार संघटना स्थापावी किंवा सदस्य व्हावे यासाठी कालमर्यादा देण्यात आलेली नाही. तर कामगारांसाठी संघटना स्थापन करण्याचा कायदा कामगार संघटना कायदा 1926चा आहे. पुढची योजना आहे कामगार पेन्शन योजना. ही 1995ला सुरू झालेली योजना आहे. कामगार पेन्शन योजनेचा लाभ कधी घेता येतो, तर लाभधारक होण्यासाठी कमीत कमी 10 वर्षाची सेवा पूर्ण होणे आवश्यक असते. तर कामगारांसाठी पेन्शन योजना 1995ला सुरू झालेली योजना आहे. आता महत्त्वाचा कार्यक्रम कोणता आहे, तर पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी जयते कार्यक्रम. हा कशासाठी सुरू करण्यात आला, तर औद्योगिक विकास आणि सुलभ व्यवसायासाठी वातावरण निर्मिती म्हणजे ईज ऑफ डुईंगसाठी सुलभ वातावरण निर्मिती करण्यासाठीचा कार्यक्रम आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी जयते कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2014ला सुरू झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये 5 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 5 योजना कोणत्या आहेत, तर श्रम सुविधा पोर्टल, वैश्विक खाते क्रमांक, अनिश्चित तपासणी योजना, अप्रेंटिस प्रोत्साहन योजना आणि नवीन राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. तर पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी जयते कार्यक्रम हा सुलभ व्यवसायासाठी वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेला कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2014 साली घोषित करण्यात आला. यामध्ये 5 योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिली योजना श्रम सुविधा पोर्टल. यामध्ये काय सांगितलं, तर कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे. यामध्ये LIN म्हणजेच लेबर आयडेंटिफिकेशन नंबर हा कामगारांसाठी दिला जातो. त्याचबरोबर यामध्ये 44 कामगार कायद्यांपैकी 16 कायद्यांतर्गत ऑनलाईन रिटर्न भरण्याची सुविधासुद्धा श्रम सुविधा पोर्टलवरती देण्यात आलेली आहे. पुढचा कार्यक्रम आहे वैश्विक खाते क्रमांक. वैश्विक खाते क्रमांक म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर. फंड प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने वैश्विक खाते क्रमांक जारी केलेला आहे. भविष्य निर्वाह निधीमध्ये अंशदान करणाऱ्या 4.17 कोटी व्यक्तींना हा क्रमांक दिला जाईल. त्यासाठी संपूर्ण माहिती एकत्रितरित्या ऑनलाईन उपलब्ध होईल.
पुढचा योजना आहे अनिश्चित तपासणी योजना, म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. औद्योगिक संस्थांच्या तपासणीमध्ये पारदर्शकता आणणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. त्यासाठी तपासणी करण्याच्या संस्थांची संगणकीकृत यादी अनिश्चितपणे पूर्वनिर्धारित वस्तुनिष्ठ निकषानुसार तयार केली जाते आणि तपासणीनंतर 72 तासांमध्ये तपासणी अहवाल अपलोड करावा लागतो. तर औद्योगिक संस्थांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अनिश्चित तपासणी योजना सुरू केली जाते. यामध्ये कॅम्प्युटरच्या सहाय्याने संस्थांची निवड केली जाते. त्या संस्थेमध्ये इन्स्पेक्शन केल्यानंतर 72 तासांमध्ये त्यासंबंधीचा अहवाल हा ऑनलाईन भरण्याची तरतूद अनिश्चित तपासणी योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. चौथी योजना आहे अप्रेंटिस प्रोत्साहन योजना. अप्रेंटिस प्रोत्साहन योजना यामध्ये काय सांगितलं तर उत्पादन संस्था व इतर आस्थापनांनी प्रशिक्षणार्थींना पहिल्या 2 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दिलेल्या स्टायपंडपैकी 50% रक्कम ही सरकारमार्फत भरली जाते. 2 वर्षासाठीच्या प्रशिक्षणासाठीची तर स्टायपंडसाठीची 50% रक्कम सरकारमार्फत भरली जाते. त्यासाठीची अप्रेंटाईस प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे. 5वी योजना आहे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. तर पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी जयंती कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2014 व्यवसायासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी सुरू करण्यात आलेला योजना असून यामध्ये 5 योजना होतात. श्रम सुविधा पोर्टल, वैश्विक खाते क्रमांक, अनिश्चित तपासणी योजना, अप्रेंटाईस प्रोत्साहन योजना आणि नवीन राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. कामगारांसाठी कोणकोणते पुरस्कार दिले जातात तर त्यामध्ये 2 पुरस्कार आहेत, प्रधानमंत्री श्रम पुरस्कार आणि विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार. यातील प्रधानमंत्री श्रम पुरस्काराची सुरुवात ही 1985 सालापासून सुरू झाली. हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी दिला जातो तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी हा पुरस्कार दिला जातो. ज्या कंपनीमध्ये 500 किंवा अधिक संख्येने कामगार कार्यरत आहेत अशा कारखान्यातील कामगारांना या पुरस्कारासाठी पात्र ठरवले जाते. दरवर्षी अशा प्रकारचे 33 पुरस्कार दिले जातात. तर प्रधानमंत्री श्रम पुरस्कार 1985ला सुरू झाले असून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी हे पुरस्कार दिले जातात. या योजनेचे पात्र होण्यासाठी त्या कंपनीमध्ये 500 किंवा अधिक संख्येने कामगार असणे गरजेचं आहे. विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार हा कोणासाठी दिला जातो तर वैयक्तिक कामगारास किंवा गटास अतिविशिष्ट सल्ल्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. प्रधानमंत्री श्रम पुरस्कार 1985 सालापासून दिले जातात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांसाठी. तर विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार हा अतिविशिष्ट सल्ल्यासाठी वैयक्तिक कामगार किंवा गटास दिला जाणारा पुरस्कार आहे. कामगारांसाठीचे महत्त्वाचे कायदे आणि नियम कोणकोणते आहेत यामध्ये निळ्या कलरने जे कायदे हायलाईट केले ते महत्त्वाचे कायदे आहेत. यामध्ये कायदे आणि नियम कोणकोणते दिलेले आहेत तर औद्योगिक तंटा कायदा 1947 आहे, कामगार संघटना कायदा 1926 आहे, किमान वेतन कायदा 1948 आहे, मजुरी पेमेंट कायदा 1936 आहे, समान वेतन कायदा 1976 आहे, बोनस पेमेंट ॲक्ट 1965 आहे, मातृत्व सहयोग कायदा 1961 आहे, मोटार परिवहन कर्मचारी कायदा 1961 आहे, बंधक कामगार पद्धती निर्मूलन कायदा 1976 आहे, कारखाना कायदा 1948 आहे, उद्योग विकास नियमन कायदा 1951 आहे, लवाद आणि सलोखा कायदा 1996 आहे, कामगार भरपाई कायदा 1923 आहे, कामगार राज्य विमा कायदा म्हणजेच एसी कायदा 1948 आहे, EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी निर्वाह निधी कायदा 1952 आहे, बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 आहे, सिने कामगार आणि सिनेमा थिएटर कामगार नियम 1984 आहेत, करार कामगार कायदा 1970 आहे, इमारती आणि इतर बांधकाम कामगारांसाठी कायदा 1996 आहे. तर इतर कामगार इमारती आणि इतर बांधकाम कामगारांसाठीचे नियम हे 2007चे. कायदा 1996 आहे तर नियम 2007चे आहेत. कार्यरत पत्रकार आणि इतर वर्तमानपत्र रोजगारिता कायदा 1955 आहे, विक्री जाहिरात कर्मचारी कायदा 1976 आहे, आंतरराज्य स्थलांतरित कायदा 1979 आहे, ग्रॅच्युटी देय कायदा 1972 आहे, महाराष्ट्र मॅन्युअल कामगार कायदा 1969 आहे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा 1981 आहे, महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ 2008 आहे, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता कायदा 1983 आहे, महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि अनैतिक श्रम प्रथा बंदी कायदा 1971 आहे, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा 1953 आहे. तर महत्त्वाच्या कायद्यांमध्ये कामगार संघटना कायदा 1926, किमान वेतन कायदा 1948, समान वेतन कायदा 1976, बोनस पेमेंट कायदा 1965, मातृत्व सहयोग कायदा 1961, बंधक कामगार पद्धती निर्मूलन कायदा 1976, उद्योग कायदा 1951, एसिकचा कायदा 1948, EPFO कायदा 1952, बाल कामगार कायदा 1986, करार कामगार कायदा 1970, आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायदा 1979, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर मॅन्युअल कामगार कायदा 1969, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा 1953 सालचा आहे. तर कामगार संघटनासाठीच्या कार्यरत असणाऱ्या कामगार संघटना कोणत्या आहेत तर सिटू ही कामगार संघटना सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस 1920ला स्थापन झालेली कामगार संघटना असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार संघटना.
इंटूक म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ही 1947ला स्थापन झालेली कामगार संघटना असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ही कामगार संघटना. आयटूक कामगार संघटना म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना 1920ला झाली असून कम्युनिस्ट पक्षाची ही कामगार संघटना. भारतीय मजूर संघाची स्थापना 1955ला झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही कामगार संघटना. तर भारतीय कामगार सेनेची स्थापना 1968ला झाली असून शिवसेनेची ही कामगार संघटना. तर सिटो ही 1920ला स्थापन झालेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे. इंटूक ही 1947ला स्थापन झालेली काँग्रेसचे. आयटूक ही 1920ला स्थापन झालेली कम्युनिस्ट पक्षाचे. भारतीय मजूर संघ ही 1955ला स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. तर भारतीय कामगार सेना 1968ला स्थापन झालेली शिवसेनेची कामगार संघटना आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार संघटनेचे कायदे बघितले. त्यामध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा 2008चा कायदा बघितला. त्याचा अंमल 16 मे 2009ला झाला होता. राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना कधी झाली होती तर 2009ला ऑगस्ट 2009ला झाली होती. असंघटित क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या 3 योजनांची सुरुवात मे 2015ला झाली होती. त्याचबरोबर पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2014 सुरू झालेला होता. प्रधानमंत्री श्रम पुरस्काराची सुरुवात ही 1985ला झाली होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.